श्री गणेशाय नमः. फाल्गुन महिन्याच्या या पवित्र कथा मालिकेत आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. सध्या सर्वात पवित्र असा फाल्गुन महिना सुरू आहे. या महिन्यात भगवान शिवांच्या महात्म्याशी निगडीत पौराणिक कथा श्रवण केल्याने मन शुद्ध होते आणि आपली श्रद्धाही दृढ होते. आज आपण वृत्रासुर आणि देवराज इंद्र यांच्या अद्भुत युद्धाचा प्रसंग ऐकणार आहोत. ऋषी दधीची यांच्या पवित्र अस्थिनी बनवलेले वज्र हातात घेऊन देवराज इंद्र रणांगणात गेले. त्यांचा उद्देश स्पष्टच होता, तो म्हणजे वृत्रासुरांचा अंत करणे. इंद्राला आपल्या दिशेने येताना पाहून वृत्रासुर प्रचंड हसू लागला. त्याचे ते गर्जनासारखे हास्य ऐकून देवसैन्य घाबरले. तो अत्यंत बलवान, तेजस्वी आणि त्या काळातील असुरांचा अधिपती होता. क्षणातच त्याने भयंकर आक्रमणाला सुरुवात केली. त्याच्या त्या वेगासमोर इंद्रदेवही क्षणभर गोंधळले. इंद्रदेव जवळ आल्यावर अचानकपणे वृत्रासुराने ऐरावत हत्ती, किरीट व वज्रासह इंद्राला गिळून टाकले आणि तो आनंदाने नाचू गाऊ लागला. डोळ्याची पापणी लवते न लवते तोच वृत्रासुराने इंद्रदेवाला गिळंकृत केले होते. ही दुर्घटना पाहून सर्वत्र हाहाकार माजला. हे दृश्य पाहून देवतांमध्ये एकच खळबळ उडाली. रणभूमीत प्रचंड गडगडाट झाला. पृथ्वी थरथरली. आकाशातून उल्का वर्षाव सुरू झाले. सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण चराचरात अंधकार पसरला. देव भयभीत होऊन ब्रह्माजींकडे गेले. त्यांनी वृत्रासुराच्या अत्याचाराची कहाणी सांगितली. हे ऐकून लोकपितामह ब्रह्मजी ध्यानस्थ झाले. त्यांनी शिवलिंगाचे स्तवन करून पुढे ते म्हणू लागले, जे मूर्खपणाने शिवनिर्माल्य, शिवलिंगाची सावली, शिवमंदिराला ओलांडून पुढे जातात, त्यांना सर्व शिवगणात श्रेष्ठ अशा चंडेशुद्वारा दंडित केले जाते. आणि यात तिळमात्रही शंका नाही. त्यासाठी कनेरी, मंदार, धोत्रा, अमलदार, शतपत्रे, नागकेशरी, नीलकमल, कदंब, आक इत्यादी वेगवेगळ्या प्रकारची फुले, तसेच कमळ हे त्रिकाल पवित्र समजले जाणारे फूल म्हणून पूजेसाठी योग्य आहेत. तसेच जाई, जुई, चमेली, बेला, श्यामपुष्प, कुटज, शेवंती, कर्णिकार, कुसुंब, लाल कमळ इत्यादी फुले विशेषतः संध्याकाळच्या शिवलिंग पूजेस योग्य मानली जातात. शिवलिंग पूजेसाठी कमळ विशेषतः पवित्र मानले जातात, म्हणून ते तिन्ही काळ पूजेस योग्य आहे. रात्रीच्या पूजेसाठी फक्त कुमुद पुष्पच विशेष पवित्र समजले जाते. या प्रकारे पूजेची संपूर्ण माहिती जाणून घेऊनच पूजा केली पाहिजे. शिवलिंगाची शास्त्रविधीनुसार पूजा केल्याशिवाय कल्याण होत नाही. प्रदक्षिणा आणि नमस्कार यांना विशेष महत्व आहे, पण शिवलिंग आणि नंदी यांच्यामधून प्रदक्षिणा करणे निषिद्ध आहे. ब्रह्माजी म्हणाले की इंद्राने अज्ञानामुळे निषिद्ध प्रदक्षिणा केली होती, त्यामुळे त्याची पूजा निष्फळ ठरली. म्हणूनच त्याला हा प्रसंग भोगावा लागत आहे आणि म्हणूनच वृत्रासुराने इंद्रास गिळंकृत केले आहे. ते पुढे म्हणाले, हे देवगण, आता तुम्हीच महारुद्र विधीने भगवान शिवांची उपासना करा, तेव्हाच इंद्राची मुक्ती होईल. नियमपूर्वक पूजा, दशांश हवन आणि जागरण केल्याने शिवकृपा प्राप्त होते. देवतांनी ब्रह्मदेवाच्या मार्गदर्शनाखाली नित्य शिवपूजा आणि हवन सुरू केले. भगवान शिवांच्या कृपेने अद्भुत चमत्कार घडले. इंद्राने वृत्रासुराचे उदर फाडून बाहेर येत प्रचंड रूप धारण केले. त्याने पर्वतासारखा आकार घेतला आणि वज्राच्या घातक प्रहाराने वृत्रासुराचे शरीर विदीर्ण केले. इंद्राला मुकुट, वज्र आणि ऐरावतासह तेजस्वी रूपात पाहून सर्व देव, गंधर्व, यक्ष आणि ऋषी देखील आनंदित झाले. शंखनाद आणि दुदुंबी वाजू लागल्या. इंद्राला संकटमुक्त झालेले पाहून सर्वत्र हर्ष उल्हास पसरला. तेव्हा तेथे श्री सचीदेवीही आल्या. मग सर्व देवतांनी सचीदेवीसह इंद्रदेवाचा अभिषेक केला. इंद्रदेवाच्या वज्राने छिन्नभिन्न झालेले वृत्रासुराचे प्रचंड शरीर जेथे पडले होते ते मेरुगिरी पर्वतासमान भासत होते आणि त्याच भूमीमध्ये ब्रह्महत्या आहे, जेथे वृत्रासुराचे भयानक शरीर पडले होते. ज्या स्थानी वृत्रासुराचा वध झाला ती भूमी पुढे अंतर्वेदी भूमी म्हणून पवित्र झाली
आणि ती पावन म्हणून सर्वत्र प्रसिद्ध झाली. गंगा आणि यमुना यांच्या मधील जी भूमी आहे तीच अंतर्वेदी भूमी समजली जाते. वृत्रासुराच्या वधाने निर्माण झालेली ब्रह्महत्या ज्या देशात ज्या भूमीत असेल ती पापी समजली जाते. त्या भूमीवरच वृत्रासुराचे प्रचंड मस्तक पडले होते, जे नष्ट करण्यासाठी इंद्र व इतर देवतांना मिळून 6 महिन्यापर्यंतचा काळ लागला. आणि अशा प्रकारे देवराज इंद्राने वृत्रासुराचा वध करून विजय मिळवला. परंतु ब्रह्महत्येचे पाप इंद्राला स्पर्शून गेले होते. त्या पाप मुक्तीसाठी त्याने प्रायश्चित्त केले आणि इंद्रदेव पुन्हा सिंहासनावर आरूढ झाले. या मधल्या काळात पाताळ लोकात वास करणाऱ्या दैत्यराज बलीला सर्व दैत्य सैन्याने जाऊन इंद्राचा सर्व वृत्तांत सांगितला. त्यांचे ते बोलणे ऐकून उदार बुद्धीच्या विरेचन पुत्र राजा बळीने दैत्यगुरु शुक्राचार्यांनी विचारले, हे गुरुवर्य, इंद्र कशा प्रकारे आपल्या अधीन होईल? तेव्हा ऋषी शुक्राचार्यांनी उत्तर दिले, हे दैत्यराज, तुम्ही विश्वजित नावाचा महायज्ञ करा. त्यातून तुम्हाला अद्वितीय सामर्थ्य लावेल. त्यातूनच तुमचे कार्य सिद्धी होईल. तेव्हा राजा बली गुरुदेवांना प्रणाम करून म्हणाला, मी असेच करतो, आणि गुरुची आज्ञा स्वीकारून तो यज्ञाची तयारी करू लागला. राजा बली उदार हृदयाचा होता. त्याने सर्व साहित्य गोळा करून भव्य यज्ञ आरंभ केला. गुरु शुक्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली यज्ञ संपन्न होत होता. यज्ञाची दीक्षा घेऊन राजा बलीने अग्निदेवाला हवन देऊन तृप्त केले. विधीपूर्वक जेव्हा अग्निदेवाला आहुती दिली जात होती तेव्हाच अचानकपणे यज्ञाच्या अग्नीतून एक दिव्य रथ प्रकट झाला. त्या रथाला 4 घोडे होते आणि तो ध्वजाने सुशोभित झालेला होता. तो तेजस्वी रथ वेगवेगळ्या प्रकारच्या शस्त्रास्त्राने अजून शोभून दिसत होता. त्यानंतर गुरु शुक्राचार्यांची आज्ञा घेऊन राजा बलीने स्नान इत्यादी करून त्याची पूजा केली आणि त्यावर आरूढ होऊन राजा बली दैत्य सैन्यासह त्वरितच स्वर्ग जिंकण्यासाठी निघाला. राक्षस सैन्य स्वर्गात पोहोचल्यावर सर्व देवांची प्रतिक्रिया काय झाली, दैत्यराज बली आणि देवांमध्ये पुढे काय घडले, हे आपण आपल्या फाल्गुन मास कथा मालिकेच्या पुढील भागात म्हणजेच उद्या ऐकूया. जर ही कथा आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करायला विसरू नका. हर हर महादेव.